माया काय सावकाश सावकाश पाणी दे पाणी दे ना प्लीज पाणी दे पाणी दे ना इडियट. हे माया, कोणाशी बोलतीयस, काय बोलतीयस याचं भान ठेव जरा. आणि ते जर जमत नसेल ना तर यापुढे आमच्यात बसून खायची गरज नाही तुला. अथर्व, माइंड युअर लँग्वेज. ओके, तुझ्या बायकोला सांग टू माइंड हर लँग्वेज. काय चुकीचं बोलली ती? ठसका लागला तिला, तिखट लागलं काहीतरी म्हणून तिने पाणी मागितलं. तर पाणी द्यायला हवं ना. ही काय अशी बघत बसली आमच्याकडे? पाणी मागताना इडियट बोलायची काय गरज आहे? आणि मीराला चांगलंच माहितीये कोणासाठी काय करायचं आणि काय करायचं नाही ते. कुणासाठी म्हणजे? आम्ही कुणीच नाही होत का तुमचे? आणि तू जरी तसं मानत असशील ना तरी सुद्धा हे रामपुऱ्यांचे संस्कार नाही आहेत. काय रे दादा? तू बाबांना का बोलतीस? त्यांचा काय संबंध? ते तुला नाही कळणार रे दादा. हे असं शिकवलं का आपल्या आई वडिलांनी आपल्याला? एका गरोदर स्त्रीला पानावरनं उठवतोय तुझा मुलगा. हे संस्कार नाही आहेत आपले. दादासाहेब, तुम्ही आता काही बोलू नका. यांची नाटकं माहिती आहेत मला. हो बाबा, काही गरज नाहीये बोलायची. हे ना मुद्दाम तुम्हाला बोलतात आणि तुम्ही काय बोललात ना की यांना विषयच मिळून जातो. दादासाहेब हे बोलले, असं केलं त्यांनी. यांची नाटकं ना आता मलाही कळायला लागलीये. बस बस झालं आता. अहो उठा, अजित उठ. माया चल, आपण या घरात आता एक मिनिटही थांबायचं नाहीये. उठा. अगं बायको, काय बोलतेस तू? घर सोडून जायची काय गरज आहे? गरज आहे. हवं तर फुटपाथवर जाऊन राहू आपण. माझ्या सुनेच्या पोटात जीव आहे पण त्याचं कुणाला काहीच नाहीये. जाऊ दे, आपण जाऊया इथून. माझे आई बाबा पण बघतील ना वरून पोरीचे काय हाल होत आहेत तिथे ते. उठा उठा, आधी उठा. चला निघा. अजित उठ. उठ माया, उठ. आपल्याला निघायचं आहे इकडनं. आपल्याला इथे राहायचं नाही. अहो उठा. चल सावकाश. नर्मदा थांब. एक पाऊल जरी बाहेर टाकलंस तरी याद राख, मी कुणालाही या घरातून जायला सांगितलेलं नाहीये. मग काय वाट बघत बसायचं होतं मी? ही अशी वागणूक तर शत्रूच्या घरात पण मिळणार नाही कुणाला. ठीक आहे, मी शब्द देतो तुला. गरोदर आहे ना तुझी सून. या घरातलं कोणीही तिला काहीही बोलणार नाही. बाबा पण
मीरा, तू बाळाचा विचार करत नाहीयेस ना, म्हणून सगळं हे घडतंय. अगं तुला कळत कसं नाहीये, त्या नर्मदा आत्यांना आईंना त्रास द्यायचा आहे आणि म्हणून त्याचं ते मायाला हाताशी धरून हा डाव रचतायत. ताई मी कसं सांगू तुला? हे बघ, तू थोडी वाट बघ, सगळं नीट होईल. मीरा, मी वाटच बघतीये, पण अजून किती दिवस? आणि या सगळ्यात घरातलं वातावरण बिघडतंय हे दिसत नाहीये का तुला? मीरा, इतक्या वर्षात मी बाबांना इतकं स्वस्त कधीच पाहिलं नव्हतं ग. ते पहिल्यांदा इतके हतबल झालेत. वेदाचे बाबा, तुम्ही शांत व्हा. हे बघा, स्वतःला त्रास करून घेऊ नका. मीरा, मी माझ्या बाबांना रडताना नाही बघू शकत. आज पहिल्यांदा मी माझ्या बाबांच्या डोळ्यात अश्रू बघितलेत. एका मुलाने आपल्या बाबांना रडताना बघणं हे किती अवघड. अगं ते नीट जेवढे सुद्धा नाहीत, भरल्या ताटावरून निघून गेलेत ते. आणि ही तीच व्यक्ती जी गुढी उभारायच्या वेळेस नाशिकला होती, कामं करत होती, मीटिंग्स मध्ये होती. कोणासाठी? आपल्यासाठी, ह्या घरच्यांसाठी. आणि घरात भांडणं सुरू आहेत. कशावरून? तर घराण्याचा वारस यावरून. वारस वारस वारस. का सगळे एवढं वारस वारस करतात? मला मला नाही कळत मला. ठीक आहे, हेच जर सोल्युशन असेल ना तर ठीक आहे. आपण सुद्धा बाळाचा विचार करूया मग. काय? आपलं ठरलं होतं ना, वेदाला आपण तसं प्रॉमिसही केलंय. बाळ, बाळाची काळजी घ्यावी लागेल की नाही? हो, बाळाची काळजी घ्यावीच लागणार. बाळ अजून जगात आलं नाहीये तर आजीला किती आनंद दिलाय त्यांनी. आला तर काय होईल, पण ते कसं येईल? येईल ग, येईल. काही काळजी करूच नकोस तू. मॉम, तुझं हे जे काय चाललंय ना, तर माझा काहीच फायदा नाहीये. अरे, आता आईचा फायदा म्हणजे तुझाच फायदा की नाही? नाही, कसा माझा कसा काय फायदा मला सांगास? कसं बोलतेस तू? हा, एकतर मला न विचारता माझ्या बायकोला तू तुझ्या प्लॅन मध्ये इन्व्हॉल्व करून घेतलंस. तर आमचा हनीमूनही झालेला नाहीये, पण आम्हाला बेबी होणार आहे. आणि आम्हाला बेबी होणार आहे त्याचं आम्हाला नाटक करायचंय. वाव, कसं काय करणार आहे मॉम?